नमस्ते शेतकरी बंधूंनो, मी सध्या उभा आहे तळीखेड, तालुका निलंगा, जिल्हा लातूर. शेतकऱ्यांचं नाव आहे विनोद पाटील. मोबाईल नंबर 70 20 23 44 36. यांनी सोयाबीन नंतर आता इथं टरबूज केलेलं आहे. टरबुजामध्ये मिरची पण आहे. हे असे दोन पीक आहेत. साधारण ह्याची लागवड होऊन आता 35 दिवस 35 ते 40 दिवस झालेले आहेत. आता इथं सेटिंग होते, चांगले फळं आता इतकी सेटिंग झाली आहे. एक प्रत्येक वेळेला एक दोन इतका असा फळाचे आकार आहेत, काही मिळे आहेत. तीन चार फळाची सेटिंग झालेली आहे. यांनी सुरुवातीपासून रॉनफेनचा वापर केला. यांनी मिरची काढली होती मागे 10 गुंठ्यामध्ये 18 क्विंटल मिरची काढली होती. त्यामध्ये प्रामुख्यानं सकिंग पेस्टसाठी वापरल्या गेलेलं औषध हे रॉनफेन होतं. रॉनफेन घ्यायचं, पुन्हा एखादं औषध घ्यायचं, पुन्हा रॉनफेन घ्यायचं, असं रॉनफेनचे स्प्रे त्यांच्याकडे झाले. रॉनफेनचे चाहते आहेत आणि त्यांनी फोन केला म्हणून मी इथेपर्यंत आलोय. आता त्यांच्याकडे हे जे टरबूज आहे, या टरबुजामध्ये यांनी रॉनफेनचा वापर केलेला आहे. इथं टेबुकाचा वापर केला आहे. जवळजवळ मला शेतकऱ्यांना सांगायचं आहे की पीक हे आपण जे पारंपरिक पद्धतीने घेतोय, ऊस करणारा शेतकरी ऊसच करतोय, सोयाबीन हरभरा घेणारा शेतकरी तोच करतोय आणि त्याच्यामुळे जमिनीची हानी होते, जमीन नापीक होते, जमीन मरते का काय की. आणि या ह्याच्यासाठी सर्रास टुफुडीचा एक वापर होतो. ह्या काही गोष्टी थोड्या बदलल्या पाहिजेत आणि वेगवेगळे प्रयोग शेतकऱ्यांनी केले पाहिजेत. यातून शेतकऱ्याला काहीतरी आर्थिक लाभ होतो, पैसे मिळू शकतात, पैसे शिल्लक राहू शकतात, खर्च वजा जाता शिल्लक काहीतरी राहू शकतं. यासाठी असे वेगवेगळे प्रयोग केले पाहिजेत आणि चांगले औषधं याचा थोडा जवळीकता आणली पाहिजे, त्याचा वापर केला पाहिजे. त्यातलंच एक सकिंग पेस्टचं उदाहरण हे रॉनफेन आहे. आपण हे घेत चला आणि अशा शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला चांगली माहिती देत चला, जेणे की शेतकरी शेतकऱ्याला फसवणार नाही. याही गोष्टीची काही आपण काळजी घेतली पाहिजे आणि नवनवीन प्रयोग करणं, पारंपरिक शेतीला थोडंसं बाजूला सारून नवीन प्रयोग, नवीन पिकं. यांनी भेंडी पण घेतलेली आहे. काही भागामध्ये भेंडी आहे, काही भागामध्ये वांगी आहे, काही भागात त्यांच्याकडे मिरची आहे. हे सगळेच पिकं रब्बीमध्ये घेतले जातात आणि याच्यामुळं बीड बदललं जातं आणि सोयाबीनमध्ये जो व्हायरस येतोय, अचानक पानं पिवळं पडणे, पापडी पडणे, शेंगा गळणे, हा जो प्रकार आहे तो थांबला जातो. तुरीमध्ये मुमर येणं, अचानक विल्ट येणे, हे सगळे रोग जमिनीत व्हायरस जास्त वाढतो, बुरशी वाढते आणि त्या बुरशीला कंट्रोल केला जात नाही. यामुळे होतं. त्यासाठी पिकाची फेरपालट हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि मग नैसर्गिक खतं वगैरे हा तर विषय महत्त्वाचाच आहे. आजच्या पुरतं इतकंच. धन्यवाद.